वकील संघटने के अध्यक्ष तहसीलदार श्री वायुवर न्यायालय या ठिकाणी अतिशय आश्चर्य असलेले आपण सगळे वर्ग होती. या ठिकाणी 3 बैठका होत्या. एक तुम्हाला लोकांची झाल्याच्यानंतर 8 वाजता वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांची आणि त्याच्या आधी बारामतीचे व्यापारी रस्त्याचे बारामतीच्या व्यापारी गेलेले रस्त्याने त्यांचा कार्यक्रम साजरा घेतला. कारण मला ठाऊक नाही, पण एक प्रकारची चिंता त्यांच्या मनावर होती आणि त्या चिंतेपुरती आपण असा कार्यक्रम नाही घेतलेला मला या दिवसासाठी केला. मला गमत असते की महाराष्ट्राच्या बारामतीला मी महाराष्ट्राचा म्हणतो. महाराष्ट्राच्या व्यापारी घटकांच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी 2-3 दिवस या क्षेत्रामध्ये घालवले आणि त्यामध्ये हे प्रश्न सोडून दिले. कारण अर्थव्यवस्था देशाची मजबूत करायची असेल तर व्यापार उद्योग याच्याकडे दुर्लक्ष केलं चालत नाही. आणि म्हणून ही भूमिका मी सतत घेतली गेली आणि मला गमत वाटते की बारामतीच्या व्यापाऱ्यांनी या संदर्भाची मिटिंग घेणं त्यांना शक्य नाही. मला कळवलं की 50-60 वर्षामध्ये महाराष्ट्रात असं मला कधी कळलं नसतं. ठीक आहे, समजून गेलं. लोक घाबरले असतात, स्वतःचं मत मांडायला घाबरू शकतात, हे समजू शकतो. पण दुसऱ्याचं मतं ऐकून घ्यायला सुद्धा घाबरतात, हे तिथं बारामतीमध्ये बघायला मिळालं. आज पुन्हा सगळ्यांना भेटायची संधी मला मिळाली. यापुढे अनेकदा भेटतो. लोकसभेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीच्याकडे गांधीला आम्ही बघतो. त्याचं कारण आम्ही बघतो देशाच्या संसदेमध्ये आणि मध्यवर्ती सरकारमध्ये काय चालले. विविध विषयाचे आम्ही लोक आज इथे एकत्र आलो. त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना आहे, माझ्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अन्य छोटे काही घटक पक्ष आहेत, त्यांची मदत आहे. हे सगळे ऐक्य घडून आणण्याच्यासाठी आम्ही का करून झाली आहे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण आम्हाला या देशाच्या संविधानाच्या रक्षणाच्या संबंधीची चिंता वाटते. तुम्ही आमचं वर्तमानपत्र जर बघितलं असेल, पुढचं मला माहिती नाही, पण जे सकाळी वर्तमानपत्र वाचेल त्याच्यात कदाचित सुरक्षता असेल, सकाळ असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, टाइम्स ऑफ इंडिया असेल, त्याच्यामध्ये एक बातमी कालचा परवा कर्नाटकामध्ये एका भारतीय जनता पार्टीच्या खासदारवरील मंत्री होते. त्यांचं नाव श्वेत हेगडे आणि त्या हेगडेंनी काल प्रचार सभेत भाषण करताना असं सांगितलं की या देशाच्या संविधानात बदल करण्यासाठी आम्हाला शक्ती द्या. त्याचा अर्थ काय? तुम्ही संविधानामध्ये बदल करण्याचा विचार करता. आज या देशाच्या आजूबाजूचे सगळे देश आहेत, त्या देशामध्ये याला काही निमित्तानं मला कधी ना कधी जायची संधी मिळाली. श्रीलंकेसारख्या देशांमध्ये तिथल्या राष्ट्रभक्तीशी काही
राजकीय कामाच्यासाठी 2-3 गावांना विषयाची संधी मिळाली. पाकिस्तानच्या दिवसामध्ये तिथल्या राष्ट्रप्रमुखांच्या संदर्भात विचारविनिमय करण्याची संधी मला मिळाली. बांगलादेशमधल्या राष्ट्रप्रमुखांची संधी चर्चा करण्याची मला मिळाली. आणि या सगळ्या देशामध्ये कधी ना कधी लोकशाहीचे राज्य असताना सुद्धा लष्कराने पुढाकार घेतला किंवा अन्य संस्थेने पुढाकार घेतला आणि तिथे लोकांची सरकारनं उद्ध्वस्त केली हे तिथं आपण पाहिले. आणि त्यामुळे आपल्या आजूबाजूला असं सगळं घडतंय. अशा पार्श्वभूमीवर आज ज्यांच्या हातात सत्ता आहे ते संविधानाच्या संबंधीचा उल्लेख या पद्धतीने करतात. त्याचा या निवडणुकीकडे तसे गांभीर्यानं वागण्याची गरज आहे. तर या परिस्थितीत जो कोणी संविधानाला धक्का देण्यास प्रयत्न करत असेल त्याच्यासाठी त्या विचारासाठी त्या संघटनेच्यासाठी पर्यायाची किंमत द्यायची, पण हे होऊन द्यायचं नाही. हा निकाल आम्ही सगळ्यांनी घेतला आणि त्या आज महाराष्ट्राच्यामध्ये काही वेगळे रस्ते असं दिसतं. ते खरं देशामध्ये दिसतं. पार्लमेंट ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या वाटचालीचे सर्वश्रेष्ठ ही संस्था या देशाची आहे, संसद. आणि अलीकडच्या काळामध्ये आम्ही हे बघतो गेल्या 10 वर्षामध्ये त्या संसदेचं महत्त्व हे कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरण द्यायचं झालं, 5 दिवसाचे सेशन असतात संसद एक महिन्याच्या पूर्वी, आणि त्या सेशन जवळपास 1 महिन्याचं होतं. त्या हिशोबाने 1 महिन्याच्या सेशनमध्ये पार्लमेंटमध्ये देशाच्या प्रधानमंत्री एक झाले. बाकीच्या 28 दिवसामध्ये त्यांनी पार्लमेंटसाठी 2 सुद्धा पाहिजे. अनेक राष्ट्रपती काही घटकांची एक मनस्थितीच असते, त्यांची विचारधारा अशी आहे की संसदेला काय महत्त्व देते, कशासाठी महत्त्व देते. आपल्याला हवा असेल ते आपण करू शकतो, प्रचंड बहुमताच्या जोरावर. तर संसद असं काय, तुम्ही टेलिव्हिजनवर किंवा तुम्ही दिल्लीमध्ये गेला असाल तर नवीन संसद बांधली आहे. जुनी संसद तुम्हाला असू शकते. या जुन्या संसदेमध्ये माझ्यासारख्या लोकांनी अनेक वर्ष घालवली आणि त्यावेळेला आमची एक बांधीची त्या वास्तूची त्या वास्तूतून तयार झालेल्या हजारो निर्णय असते. आता नवीन संसद झाली. जुनी जी संसद असते त्या जुन्या संसदेमध्ये एका बाजूला राज्यसभा, एका बाजूला लोकसभा आणि वरती त्याला म्हणतात सेन्सर हॉल. सेन्सर हॉल एक अशी जागा आहे की दोन्ही समाजाचे लोक त्या ठिकाणी बसू शकतात. राष्ट्रपतींचं भाषण तिथं होतं. विचारविनिमय करण्याची संधी सगळ्या सदस्यांना, तो कुठल्याच पक्षाचा असेल तर त्याला त्या सेन्सर हॉलचं वगैरे. आणि हे अनेक वर्षापासून चालले. आणि माझ्यासारखं एखादा सिनियर प्रकार म्हणतो त्यांच्या संस्थेमध्ये अनेक वर्ष आहेत. तर मी सेन्सर हॉलमध्ये जाऊन बसलो तर माझ्या भोवती विविध पक्षाचे 10-20 खासदारांनी होते. किंवा अटल बिहारी वाजपेयी त्या ठिकाणी जात असते तर त्यांच्या भोवती पक्ष आमचा पक्ष येतो, पण त्या सेन्सर हॉलमध्ये 30-40 लोक आम्ही जाऊन त्यांचा ऐकायचो. असा अनेकांचा एक सुसवा हा करण्यासाठी केली जाते. नवीन कायद्याने झालं आणि एक गोष्ट केली मोदी साहेबांनी. ते लोकसभा, राज्यसभा यांचे सभासद एकत्रित केली नाही. आमचं एकत्रित विचारविनिमय करण्याचं व्यासपीठ होतं ते बंद केलं.
आमच्या संशयात इतकं ठेवलं की आम्ही एकमेकाला विसरू सुद्धा शकत नाही. आणि ही भूमिका त्याची सगळं केलेली. जे फादरांनी सुरू झालं ते पहिल्यांदा फादरांमध्ये आले. कदाचित ते झाले असेल त्यांनी फादरांच्या दारात सासर नमस्कार आम्हाला वाटतं की ठीक आहे, या संसदेच्या संबंधी सत्य असतात आदर या व्यक्तिमत्वात आहे. पण नंतरच्या काळामध्ये आम्ही बघतो तर त्याचा व्यक्तीची आदर त्या इन्स्टिट्यूशनचं होतं. आदर ती इन्स्टिट्यूशन आहे आणि त्या इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा केली. आज या राज्यकर्त्यांच्याकडून या इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा ठेवली जात नाही. आणि हे असं झालं तर त्याचे परिणाम जे कर्नाटकाच्या खासदारांनी सांगितलं की आम्हाला संविधानात बदल करायचा आहे, तसा बदल करून मूलभूत अधिकारावर संकट येण्याची शक्यता आज या ठिकाणी दिसते. आणि म्हणूनच आम्ही वस्तू निकाल घेतला की राजकारणात वळलेत असतील, शिवसेनेचा आमच्या वळलेत असतील, आणखी काँग्रेसचे त्यांचे वळलेत असतील, पण आज देशाचं संविधान वाचवायचं आहे आणि त्यासाठी जागरूक आणि प्रश्नाची मांडणी करण्याची कोर्स असलेले हे सभासद निवडून दिले पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही आज यासाठी या निवडणुकीला सामोरं जातो. अनेक ठिकाणी मी बघतो लोकांच्या बदल आहे, लोकांना बदल हवा आहे, बदल हवा आहे. फक्त बदल देण्याची सोबत असलेली विचारधारा ही त्या ठिकाणी हवी आहे. आणि जी विचारधारा द्यायची असेल तर ती जबाबदारी आम्हाला सोडून चालणार नाही. त्या भावनेने या निवडणुकी केली की फार फिरतात वय झालं, आम्ही झालं, तरुण झालं. मी त्याच्या वेळेला घ्यायची चिंता कधी करत असतो. कशी वेळेची चिंता करायची तर ह्याची जबाबदारी लोकांनी काय करून दिलं. माझ्यासारख्या वयाच्या 26 वर्षी विधानसभेत त्या बारामती करणे त्यावेळी निवडणूक होती नव्हती. एका साखर कारखान्याचे प्रमुख होते आणि मी कॉलेजमधून बाहेर पडलेला विद्यार्थी. तर ही सगळी निवडणूक शिक्षित लोकांनी, तरुणांनी, डॉक्टर आणि वकील यांच्या हातामध्ये घेतली. त्या काळामध्ये करंदीकर नावाचे एक चांगले वकील होते. त्यांना माहिती आहे का, देवसर करंदीकर. देवसर करंदीकर फार चांगले वकील होते. आणि नुसते वकील नसेल तर समाजात त्यांची एक प्रतिष्ठा होती. निवडणुकीला मी उभं राहिलो करंदीकरांनी आम्ही त्यांना अफवा म्हणायचो. आणि अफवांनी सांगितलं येऊन की तुझ्या निवडणुकीची प्रचार यंत्रणेची सगळी जबाबदारी प्रमुख म्हणून मी घेतली. आणि त्यांनी ती जबाबदारी घेतली. मला अत्युत्साह चालवला, लोकांनी पाठिंबा दिला आणि त्या त्यांच्या निवडणुकीमध्ये मला 17,000 वर्षांनी मी विजयी झालो. आणि तेव्हापासून आजपर्यंत एक दिवस सुद्धा सुट्टी तुम्ही दिली नाही. घरामध्ये अनेक लोक शेती करतात. तुमच्या शेतीमध्ये काम करणारे जे सांगलेले असतात त्यांनाही तुम्ही कसं सुट्टी देता. पण ती सुट्टी मला काही तुम्ही दिली नाही, आजपर्यंत दिलेली आहे. पण यावर एक गोष्ट आहे की लोकांचा विश्वास आहे, लोकांचा सन्मान आहे. आणि त्या सन्मानाला आणि विश्वासाने समाजाच्यासाठी जे करता येईल ते करण्याची खबरदारी घेणं ही लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे. आणि त्या भावनेनं आम्ही या सगळ्या चर्चा केलो. अनेक संस्था उभ्या त्याच्या कामानिमित्त प्रभूजी साहेब आणि विद्याप्रतिष्ठानचं काम सांभाळतात. आम्ही अभिमानाने सांगू इच्छितो एक उत्तम संस्था सगळ्यांनी मिळून उभी केली. आणि निश्चितपणाने हेही सांगू शकतो की कुठेही प्रवेशाला देणी घेतली नाही. त्या ठिकाणी कुणीही फर्स्ट या पद्धतीने आला तर त्याला त्या ठिकाणी संधी मिळते. आज त्यांचे सगळे सहकारी
अशा संस्था चालवतात. शेतीच्या क्षेत्रामध्ये आम्ही लोकांनी 1971 साली कृषी शास्त्र शिक्षण संस्था उभी केली. आज देशामध्ये या संबंधीच्या ज्या संस्था एकंदरीत आहेत आणि काउन्सिल फॉर इंडियन ॲग्रिकल्चर ICAR नावाची देशाची सगळ्यात मोठी शेतीच्या क्षेत्राच्या शास्त्रज्ञांची मोठी संस्था आहे. त्या संस्थेनं देशाच्या अशा संस्थेचा निष्कर्ष काढला की त्याच्यामध्ये वाराणसीची संस्था ही सवन हिंदुस्थानात प्रभाव घेऊन आहे. अशा अनेक संस्था इथं आल्याच्या नंतर तिच्या थोडा वेळ असता ऑफिसमध्ये बसतो. ते ऑफिसला चांगलं आहे म्हणजे ऑफिस सुरू असते तेवढी तुमचं म्हणजे माझं नंतर लक्षात आलं या संस्थेचा अध्यक्ष मी संस्था उभारण्यात सुद्धा मी कष्ट केलेले होते. पण माझा एक स्वभाव आहे की चांगले लोक घ्यायचे त्यांच्यावर जबाबदारी टाकायची. प्रश्न आला संकट आलं अडचण आली सुसंवाद ठेवायचा आणि मार्गेचा आणि त्यामुळे या पद्धतीने अनेक संस्था चालू होती. पण ही जबाबदारी आपण काम करून दुसऱ्यावर द्यायची याचा यावेळी मला धक्का होता. संभावनेनं सगळ्या विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या आहेत ते आणखी कोणत्याही बघावं हा दृष्टिकोन मी अलीकडच्या काळामध्ये स्वीकारलेला असता तो आणखी कोणत्याही बघावं याचे परिणाम काहीतरी वेगळे या ठिकाणी बघायला मिळतात. पण मला एका गोष्टीचा आनंद आहे माझी मुलगी म्हणून नव्हे पण सुफियांनी पार्लमेंटमध्ये प्रवेश केल्याच्यानंतर काही खासदार असे की ते 11 वाजता पार्लमेंटमध्ये जातात आणि संध्याकाळी 6 वाजता तिथून. मी त्याच्यात नाही आहे. मी लोकांमध्ये लहानपणापासून झाडा कॉलेजमध्ये शाळेत नाही पण कॉलेजमध्ये तुझी ताल बुजवायची सवय होती. ती ताल बुजवायची त्याला शुद्ध वाढली तासाला वाढण्याला भरती वाढायची ही सवय मला होती आणि त्यामुळे मी काही त्या ठिकाणी 11 ते 6 बसतो. मी मला आस्था असलेले जे विषय आहे त्याच्यावरचं डिस्कशन आहे त्याला मी हातात जातो फरक करणार. पण सुफियाचं असं आहे की 11 ते 6 त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि म्हणून कॉलेजमध्ये नित्याने येणारे जास्तीत जास्त अटेंडन्स करणारे आणि जास्तीत जास्त क्वेश्चन मांडणारे विरावर मांडणारे विरावर भाष्य करणारे जे सदस्य आहेत त्या 588 सदस्यांच्यामध्ये पहिल्या 2 मध्ये काम करण्याच्या संबंधीची आणि संसदीय कामाचं गावलेले लक्षात ठेवून त्या पद्धतीची भूमिका संसदेने घेण्याची आज आवश्यकता आहे. तुम्ही यूट्यूबवर जर बघितलं पार्लमेंटमधली भाषण आणि त्याच्यामध्ये सुफियाची भाषण तुम्ही काढली तुमच्या लक्षात येईल की एकतर कुठल्याही गोष्टीवर अत्यंत सखोल अभ्यास करून मांडणी करायची आणि हे सगळं करत असताना व्यक्तिगत क्रिटिसिझम याचा स्पर्श सुद्धा येऊ द्यायचा नाही अशा प्रकारचं सूत्र ते घेऊन आज त्या ठिकाणी काम करतो. आणि त्यासाठी अशा व्यक्तिमत्वाला आपण विजयी करावं या संबंधीचा आग्रह आज अनेक लोकांनी आपल्या सगळ्यांच्या सोबत केला. अनेक गोष्टी आहेत तुमची बुद्धी याच ठिकाणी आहे त्यामुळे मी अधिक बोलत नाही. पण देशामध्ये तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रातल्या घटकांनी देशाच्या अनेक क्रायसिसच्या काळामध्ये अत्यंत मोलाची कामगिरी केली. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये वकिलांचं योगदान प्रचंड होतं. अनेक लोकांचं म्हणजे कथाची मोतीलाल नेहरू जवाहरलाल नेहरू अनेकांची मी काही नावं घेत नाही सगळ्यांची. पण
विविध क्षेत्राच्या घटकांनी या देशाच्या प्रत्येक क्रायसिसच्या काळामध्ये देशाला एक दिशा दिलेली. माझ्या मते आज तसा प्रकारचा प्रसंग देशात दिसतो. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे संविधान जगात येते आणि अशा वेळी या सगळ्याच्या संबंधीची जाण आणि ज्ञान असलेल्या घटकाने स्वस्त बसून चालणार नाही. जे काही तुमची विचारधारा असेल ती शिका, पण संसद आणि संविधान किती प्रतिसाद दाखवण्याच्या दृष्टीने जे काही करता येईल ते तुम्ही अवश्य केलं पाहिजे. आणि त्यासाठी ही योजना देशाच्या दृष्टीने पक्षाचा विचार करत नाही, देशाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचं आहे. त्या निवडणुकीमध्ये आपण आपलं मत हे कुठल्या दृष्टीत व्यक्त करावं. 100% उपस्थिती या मतदानाच्या कामासाठी झाली आणि आज देशाच्या समोर जे आव्हान आहे त्या आव्हानाला सामोरं जाण्याची शक्ती असलेली दृष्टी असते ती लोक निवडली पाहिजे. मगाशी विजयरावने जे सांगितलं ते खरी गोष्ट आहे की 2 दिवसापूर्वी एका न्यायाधीशांनी राजीनामा दिला. गोगोई आधीचे काय झालं ते कलकत्त्याचे गौरव झाले आणि त्यांचं वैशिष्ट्य काय? त्यांचं वैशिष्ट्य की तिथे मुख्यमंत्री जे आमच्या म्हणतात रणजितजी बहुतेक त्यांच्या संबंधीच्या प्रत्येक केसमध्ये त्यांनी उलटा निर्णय दिले. आता ती जागा बांधायची, जागा म्हणायची असेल किंवा असाच तुमच्या इलेक्शन कमिशनच्या संबंधीचा प्रश्न आला, किती जागा वाढायची तर त्या जागा वाढण्यामध्ये जी यंत्रणा होती, जी पद्धती होती, जी नियमावली होती ती नियमावली मध्यंतरी बदलली. आणि बदलली कशी तर त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टचे जज जे होते त्यांना काढले. सुप्रीम कोर्टचे जज चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्यांना केंद्र सरकार एखाद्या समितीने काढतात. माझ्या मते ही तुम्ही संपूर्ण या ज्युडिशियरीची वेगळच आहे आणि त्याच्याविरुद्ध ते निश्चित करणारा आवाज उठवला पाहिजे. माझा स्वतःचा अनुभव राज्याचा मुख्यमंत्री म्हणून त्या काळामध्ये जजेसचं रिक्रुटमेंट जे होतं त्याची पद्धत वेगळी होती. त्या मुख्यमंत्री आणि चीफ जस्टिस ऑफ स्टेट हे दोघं बसून निर्णय घेतात. मी स्वतः महाराष्ट्राच्या चीफ जस्टिसच्या बरोबर अनेक जजेसचे निवडणुकीचे निर्णय घेण्यामध्ये सहभागी झालो आणि मी अभिमानाने सांगतो की असे अनेक निर्णय घेतले मी आणि त्यावेळेच्या चीफ जस्टिसचे. एकाही निर्णयामध्ये 2 वर्ष कधी झाली नाही, त्याचा प्रत्येक निर्णय हा 1 वर्षाने झालेला आहे. आणि आज असे महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या संबंधीची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेमध्ये चीफ जस्टिसला काढून टाकायचं आणि फक्त प्राईम मिनिस्टर आणि होम मिनिस्टर यांच्या हातामध्ये ती संबंध नियुक्ती करण्याचा अधिकार देणं माझ्या मते हे संसदीय लोकशाही पद्धतीच्या दृष्टीनं अत्यंत चिंताजनक दिसत आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रश्नाकडं बघायचं असेल तर ती गांभीर्याने बघितलं पाहिजे. तुम्ही तुमच्या मतापुरता मी तुमच्याशी बोलू इच्छित आहे. तुम्ही समाजाचा जन्म तयार करण्याची शक्ती तुमच्यात आहे. तुम्ही तुमचे घटक असाल की तुम्ही जन्म तयार करू शकता, लोकांना मार्गदर्शन करू शकता आणि ती जबाबदारी ती कर्तव्य ते तुम्हाला चालता येणार नाही. एवढ्या खात्यात मला या निमित्ताने माझी खात्री आहे की बारामती आणि इतर या क्षेत्रात काम करणारे आपण सगळे घटक निश्चित करणार या राष्ट्रीय गरजेची स्थिती निर्माण झाली त्याची नोंद घेऊन आपण पावलं टाकाल
अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.